चला लक्ष द्या. आता मागच्या लेक्चरमध्ये आपण डिडक्शन रूल घेतले होते. कोणाचे? मॅसनरीचे. आता मॅसनरी दोन टाईपचे असतात, एक ब्रिक मॅसनरी असते आणि एक स्टोन मॅसनरी असते, आणि अजूनही मॅसनरी असतात, पण सध्या आपल्याला अभ्यासाला ब्रिक मॅसनरी आणि स्टोन मॅसनरी. तर रूल एकदा रिवाइज करून घेऊ जे मागच्या लेक्चरचे होते ते. तर ब्रिक मॅसनरी किंवा स्टोन मॅसनरी असेल आणि आपल्याला डिडक्ट करायचं असेल, आपल्याला कॉन्ट्रॅक्टरला मेजरमेंट द्यायचे आणि त्याचं केलेलं काम आपल्याला मोजायचे, तर मोजल्यानंतर जिथं जिथं आपण मॅसनरी वर्क केलेलं नाही आहे, फॉर एक्झाम्पल डोर्स, विंडो, ओपनिंग, ज्या काय असेल त्या अशा गोष्टींचं माप आपल्याला त्याला द्यायचं नाही आहे. मग ते कसं डिडक्ट करायचं याच्यासाठी आपल्याकडं रूल आहे. जर आपला डोर, विंडो आणि ओपनिंग यांचं मेजरमेंट 0.1 मीटर स्क्वेअरपेक्षा कमी असेल तर त्याला डिडक्ट करायचं नाही, ते तसल्या तसं त्याला देऊन टाकायचं. म्हणजे काय? तर समजा ही भिंत आहे आणि ह्या भिंतीमध्ये एक छोटीशी ओपनिंग आहे आणि त्या ओपनिंगचा एरिया 0.1 मीटर स्क्वेअरपेक्षा कमी आहे, तर त्याला डिडक्ट नाही करत बसायचं, ते अख्खच्या अख्खं त्याला देऊन टाकायचं. हा पहिला. त्याच्यानंतर सेकंड रूल काय लिहिला होता आपण? ओके. एंड ऑफ बीम, राफ्टर, पिलर म्हणजे काय? हा जो समोर तुम्हाला बीम दिसतोय, ह्या बीमचा, हा इथं जो बीम आहे ह्या बीमचा शेवट म्हणजे एंड असणार आहे. आता तो एंड आणि ही भिंत, आता तो बीम सरळ सरळ गेलेला आहे, त्याच्यामध्ये भिंत नाही आहे. मग तो जो बीमचा एरिया आहे त्याचा एरिया जर 0.05 मीटर स्क्वेअरपेक्षा कमी असेल तर त्याला डिडक्ट नाही करत बसायचं, तो तसल्या तसा देऊन टाकायचा. त्याच्यानंतर नेक्स्ट, wall plates and bed plates does not exist 10 centimeter and bearing of lintel and slab does not exist width of wall. ओके. म्हणजे काय सांगितलं होतं की ज्या वॉल प्लेट्स आहे आणि ट्रस किंवा जे काय आपले स्टीलचे स्ट्रक्चर आहे त्याच्या प्लेट आहे, समजा स्टीलचं स्ट्रक्चर एखाद्या भिंतीवर रेस्ट झालेलं आहे आणि तो रेस्ट झालेला भाग हा किती किती 10 सेंटीमीटरपेक्षा जर कमी असेल तर त्याला डिडक्ट नाही करत बसायचं, त्याला तसल्या तसं द्यायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं होतं लिंटेल. आता लिंटेल म्हणजे काय? ओपनिंगच्या वरती जो असतो आतमध्ये बीम. आता ही जी ओपनिंग आहे दरवाजाची, तर वरती आपल्याला भिंत दिसते पण त्याच्या आतमध्ये त्यांनी लिंटेल बीम टाकलेला आहे छोटासा. मग तो लिंटेल बीम त्याची बिअरिंग म्हणजे काय? आता ही विंडो आहे आणि याच्या बाहेर जो निघालेला असतो ना आतमध्ये, याच्या बाहेर जेवढा निघालेला असतो त्याला बेअरिंग म्हणतो आपण. मग ती बेअरिंग जर आपली फुल विड्थ ऑफ वॉल पेक्षा जास्त नसेल किंवा फुल विड्थ ऑफ वॉलपर्यंत असेल तर त्याला डिडक्ट करायची गरज नाही, त्याच्यापेक्षा जर जास्त गेली तर त्याला डिडक्ट करायचं. हे मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं. आता हेडिंग टाका, डिडक्शन रूल फॉर प्लास्टर वर्क. 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 चला लक्ष द्या. आता प्लास्टर आपल्याला मोजायचंय. म्हणजे समजा या भिंतीला प्लास्टर केलेलं आहे या रूमला पूर्ण, आणि त्याचा आपल्याला कॉन्ट्रॅक्टरला बिल द्यायचंय, त्याचे पैसे द्यायचे, त्यांनी केलेल्या कामाचे पैसे द्यायचे. मग आता याच्या अगोदर तुम्हाला माहिती पाहिजे की किती टाईप ऑफ प्लास्टर जनरली असतात, म्हणजे किती टाईप ऑफ प्लास्टरचे पैसे व्हॅरी होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल सध्या कॉमनली जे प्लास्टरचे मेजरमेंट आपल्याला द्यायचे राहतात त्याच्यामध्ये तुमचं फर्स्ट येणार इंटरनल प्लास्टर. जनरली ते आपण स्मूथ फिनिश करतो. आणि त्याच्यानंतर सेकंड येणार एक्सटर्नल प्लास्टर. जनरली ते आपण सँड फेस फिनिश करतो. आणि थर्ड टाईपचं येतं आर्टिफिशियल प्लास्टर. ओके. मग याच्यात आर्टिफिशियलमध्ये तुम्हाला वेगवेगळे टाईप भेटतील. आपल्याला अभ्यास झाला आहे फक्त डिप्लोमा लेवलला हे दोनच प्लास्टर आहे, टाईप ऑफ प्लास्टर आहे. तर आता लक्ष द्या, सांगतो काय मी की
किती प्रकारचे प्लास्टर आहे हे पहिले माहिती पाहिजे, त्याच्यानंतर त्याला पैसे किती लागतात हे सगळ्या गोष्टी येतात आणि त्याच्यानंतर त्याचं मेजरमेंट येतं. आता आपल्या घरात रूममध्ये आतल्या साईडनी आपल्याला स्मूथ प्लास्टर दिसतं. स्मूथ म्हणजे काय, त्याच्यावर हात फिरवल्यावर ते एकदम प्लेन आपल्याला दिसतं, बरोबर. मग तो एक प्लास्टरचा टाईप झाला. आणि जर आपण आपल्या घराच्या बाहेरची भिंत बघितली, समजा इथून पण आता तुम्ही ही भिंत बघताय, तर आपल्याला असं खरबुडं लागतं, बरोबर ना. सँड फेस म्हणजे असे मातीचे दाणे 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 आपल्याला दिसतात. मग त्याला एक्सटर्नल प्लास्टर, त्याला सँड फेस प्लास्टर म्हणतात, बरोबर. मग त्याचा सुद्धा रेट वेगळा आहे आणि आतल्या साईडच्या प्लास्टरचा सुद्धा रेट वेगळा आहे. मोजायला तर आपल्याला भिंतच मोजायची आहे, बाहेरची पण आणि आतली पण पैसे देताना आतल्या प्लास्टरचा रेट वेगळा असतो, बाहेरच्या प्लास्टरचा रेट वेगळा असतो. असं का? कारण की आतल्या साईडच्या प्लास्टरला फिनिश करण्यासाठी आपल्याला जी ट्रीटमेंट करावं लागते ती एक्स्ट्रा ट्रीटमेंट करावं लागते. म्हणजे जर आपल्याला आतून प्लास्टर करायचं असेल तर नॉर्मली सर्वात पहिले आपण काय करतो, आतून किंवा बाहेरून आपण काय करतो, त्या भिंतीला हॅचिंग करतो. हॅचिंग म्हणजे काय, आता ज्या विटा असतात ना ऑलरेडी, त्यांना असं आपण खाचे मारतो थोडेसे, बरोबर. त्याच्यानंतर पहिला बेकिंग कोट देतो. बेकिंग कोट म्हणजे काय, पहिला नॉर्मल कोट असतो, एकदम नॉर्मल, फक्त पातळ, फक्त सँड आणि प्लास्टरचं 1:6 प्रपोर्शन मारलं जातं. मग त्याच्यानंतर फर्स्ट कोट प्लास्टर येतं, मग त्याच्यानंतर सेकंड कोट येतं आणि त्याच्यानंतर मग सिमेंट मारून कोरडं सिमेंट मारतात आणि मग त्याला स्पंजनी किंवा तुमचा जो प्लेन सरफेस असतो त्याच्याने फिनिश केलं जातं. मग तेव्हा तुम्हाला असं ते स्मूथ दिसतं. सिमिलर केसमध्ये बाहेरच्या याला ती ट्रीटमेंट नसते, बाहेरच्या याला वेगळी ट्रीटमेंट असते. म्हणून बाहेरच्या याला वेगळी मेहनत लागणार आहे, आतल्या याला वेगळी मेहनत लागणार आहे. म्हणून आतल्या मेहनतीचे पैसे वेगळे असतील, बाहेरच्या मेहनतीचे पैसे वेगळे असतील. याचा हा फरक असतो. म्हणजे प्लास्टर तर प्लास्टरच आहे, त्याच्यात सिमेंट आणि सँडच आहे आणि वॉटरच आहे. पण मग पैसे का वेगळे द्यायचे, तर प्रोसेस वेगळे असते, ट्रीटमेंट वेगळे असते, म्हणून आपल्याला पैसे वेगळे द्यावं लागतात. आता मग इंटरनल प्लास्टर जर आपल्याला मोजायचं आहे, समजा ह्या रूमला त्यांनी प्लास्टर केलेलं आहे आणि त्याला पैसे द्यायचे कॉन्ट्रॅक्टरला, तर आपण काय करणार, आता सर्वात पहिले आपण मोड्स ऑफ मेजरमेंट बघितले होते. मोड्स ऑफ मेजरमेंटचे पूर्ण जेवढे आयटम लिहिले होते 20 ते बघितले होते. त्याच्यामध्ये प्लास्टरचं मोड्स ऑफ मेजरमेंट काय, म्हणजे प्लास्टर मोजायचं युनिट काय, मीटर स्क्वेअर, बरोबर. मग आता समजा आतल्या भिंतीचं तुम्हाला प्लास्टर मोजायचं आहे, समजा ह्या भिंतीचं प्लास्टर मोजायचं आहे, तर मीटर स्क्वेअरमध्ये मोजणार कसं, ही लेंथ घेणार, बरोबर, आणि ही हाईट घेणार. थिकनेस घ्यायची नाही, कारण की फार कमी थिकनेस असते प्लास्टरची, 12 mm, 16 mm, 18 mm प्लास्टर, डबल कोट असलं तर 18 mm प्लास्टर असतं. तर फक्त ही लेंथ आणि ही लेंथ, मग L/B म्हणजे आपलं उत्तर कशात आलं, मीटर स्क्वेअरमध्ये आलं. ओके. मग सिमिलर वेमध्ये ही भिंत मोजायची असेल तर अशी मोजायची टेप लावून आणि अशी मोजायची टेप लावून. ओके. म्हणजे जे येईल ते मीटर स्क्वेअरमध्ये. मग आता ह्या दोन भिंती सारख्या आहे, मग त्यांना एकाचं मोजून गुणिले 2 करायचं. ह्या दोन भिंती सारख्या आहे, एकाचं मोजून गुणिले 2 करायचं. पण आता ह्या भिंतीमध्ये तुम्हाला हा कॉलम आलेला दिसतोय का, नाही ना. म्हणजे आपल्याला त्या कॉलमचं मेजरमेंट पण घ्यावं लागेल ना. आता ही जे बसली हिच्या पाठीला जेवढं आहे बॅकला तेवढं मेजरमेंट आणि त्या साईडचं सेम मेजरमेंट घ्यावं लागेल, कारण की ते एक्स्ट्रा आहे. आणि या साईडचं तर मॅनेज होऊन जात आहे ना. या साईडला समजा असं इमॅजिन करा हा कॉलम नाही आहे, तर एवढा पट्टा मॅनेज होऊन जातोय ना. सेम पट्टा इकडं पण आहे, फक्त एक्स्ट्रा काय होतं ह्या साईडचं आणि त्या साईडचं, दोन साईडचं. मग ही इमॅजिनेशन पॉवर पाहिजे एका एस्टिमेटरची. ज्या काही खटक्या आलेल्या आहेत त्या खटक्या मेजर करता आल्या पाहिजे. आता खटक्या म्हणजे काय, तर बघा आता हा बीम आलेला आहे, मग बीम पण एक्स्ट्रा आलेला आहे जो की इथं नाही आहे. मग बीमला पण तर प्लास्टर करावं लागेल. मग बीमच्या ही बाजू आणि ही बाजू 3 बाजू येतील, मग त्या मोजून आपल्याला ॲड करावं लागतील. म्हणजे असं पहिले मेजरमेंट जे काही दिसतंय आपल्याला ते मेजरमेंट. आता तिकडं बघा मागच्या साईडला तुम्हाला थोडंसं आतमध्ये गेलेलं दिसल वॉल, बरोबर. मग ती बोर्डाची जी भिंत आहे ती पण आपल्याला ॲड करावं लागेल, बरोबर ना. तो काय बोर्ड ते गुड नाईट लावलंय त्या बोर्डाची भिंत सेम तुमच्या या साईडला आहे का तशी. म्हणजे ह्या साईडच्या मेजरमेंटला जर × 2 केलं
तर आपलं काम नाही होणार, कमी मेजरमेंट जाय त्याला. का? कारण की या खटक्या वगैरे सगळ्या ज्या इकडं नाही आहे त्या ॲड करावं लागतील. मग ॲडिशनमध्ये हे सगळं आलं. म्हणजे एका रूमचा आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी त्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आपल्याला द्यायच्या आहे. मी सांगितलंय मापात माप नाही मारायचं, माप पूर्ण द्यायचं आहे. कॉन्ट्रॅक्टरला जे काम केलं आहे त्याला लॉस होऊ द्यायचं नाही आणि त्याला फायदा येऊ द्यायचा नाही. जे आहे ते आहे, जे मेजरमेंट आहे ते मेजरमेंट आहे, बरोबर. मग हे सगळं मोजल्यानंतर आता आपल्याला डिडक्शन करायचं आहे. डिडक्शन म्हणजे काय? तर आता हा दरवाजा आहे, ह्या दरवाजाला थोडी प्लास्टर केलेलं आहे नाही, म्हणजे हा मायनस करावा लागेल. त्याच्यानंतर ही विंडो आहे, याला प्लास्टर नाही, हा मायनस करावा लागेल. त्याच्यानंतर ती मागची विंडो आहे, ती विंडो आहे, बरोबर ना, हे मायनस करावं लागेल. त्याच्यानंतर आपण वरती सुद्धा प्लास्टर करतो तर हे स्लॅबचं प्लास्टर पण ॲड करावं लागेल. म्हणजे एका रूममध्ये किती गोष्टी ॲड करायच्या आहे हे पहिले लिहून घ्यायचं आणि मग किती डिडक्ट करायच्या आहे त्या बघायच्या. मग समजा आपल्याला एक डोर आहे आणि 1 2 3 विंडो आहे, एक दरवाजा आणि 3 खिडकी आपल्याला डिडक्ट करायची. मग त्याचे मेजरमेंट घेऊन घ्यायचे आणि अख्खेच्या अख्खे डिडक्ट नाही करायचे. त्याच्यासाठी जे रूल बघणार आहे आपण ते हे रूल आहे. मग कधी करायचं आणि कधी नाही करायचं याच्यासाठी रूल आहे. म्हणजे काय? सर्वात पहिला रूल काय? जर हा दरवाजा, ही खिडकी, ती खिडकी, दरवाजा, खिडकी, ओपनिंग यांचा एरिया 0.5. पहिला रूल काय? जर ओपनिंग जी आहे, दरवाजा, विंडो आणि ओपनिंग यांचा एरिया जर 0.5 मीटर स्क्वेअर पेक्षा कमी असेल, म्हणजे काय? याला मोजायचं दरवाजाला, याची विड्थ आणि हाईट. विंडोला पण मोजायचं, असं मोजायचं ना असं मोजायचं. मग या एकट्या विंडोचा एरिया जर 0.5 मीटर स्क्वेअर पेक्षा कमी असेल तर त्याला डिडक्ट करायचं नाही, कॉन्ट्रॅक्टरला पूर्ण माप द्यायचं. हे कोणी सांगितले आपल्याला? IS 1200. IS 1200 या IS कोडने आपल्याला सांगितले जर ओपनिंगचा एरिया 0.5 मीटर स्क्वेअर पेक्षा कमी असेल तर डिडक्ट करायचा नाही, जे आहे ते मेजरमेंट द्यायचं. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट म्हणजे पहिला पॉईंट काय लिहिला मी इथं? मी लिहितो नो डिडक्शन इज मेड फॉर. मग कोणासाठी डिडक्शन नाही करायचं? तर पहिला पॉईंट, जर ओपनिंग एरिया लेस दॅन 0.5 मीटर स्क्वेअर असेल तर डिडक्ट नाही करायचं. त्याच्यानंतर जर ओपनिंगचा एरिया 0.5 to 3 मीटर स्क्वेअर असेल तर डिडक्ट करायचं. काय सांगितलं मी? ओपनिंगचा एरिया जर 0.5 to 3 मीटर स्क्वेअर असेल तर डिडक्शन करायचं, पण त्या केसमध्ये डिडक्ट करायचं. म्हणजे याचा एरिया जर 0.5 आणि 3 मीटर स्क्वेअरमध्ये आला म्हणजे एरिया 2 मीटर स्क्वेअर आला. मग 2 मीटर स्क्वेअर हा 0.5 आणि 3च्या मध्ये आहे ना, मग त्याला डिडक्ट करायचंय. पण जॅम्स आणि सॉपिट द्यायची गरज नाही. म्हणजे काय करायचं? नो ॲडिशनल जॅम्स अँड सॉफिट इज गिवन. याचा अर्थ काय? तर आता ही विंडो आहे बघा, ही विंडो आहे, ह्या विंडोचा एरिया 2 मीटर स्क्वेअर आहे असं ॲझ्युम करू. म्हणजे आपल्याला कळालं की तो मायनस करायचा आहे. आणि ही लाईन काय की जॅम्स आणि सॉपिट. आता जॅम्स आणि सॉपिट म्हणजे काय बघा, ह्या विंडोमध्ये हा इकडं एवढी खटकी दिसते बघा, ही याला जॅम म्हणतात. याला पण तर प्लास्टर करावं लागेल ना. म्हणजे तुम्ही मोजताना हे एवढा भाग आला आणि बस एवढा भाग आला आहे मोजताना, आणि डिडक्ट करताना तुम्ही हे डिडक्ट केलेलं आहे. पण या आतल्या याचं काय? हे काय थोडी नुसतं तसं सोडता, याला पण वेल फिनिश करता, प्लास्टर करता. त्याच्यानंतर आतल्या साईडनी सेम खटके असते तिला पण करतात. मग तिचं मेजरमेंट द्यायचं नाही जर एरिया 0.5 to 3 मीटर स्क्वेअर पर्यंत असेल तर. आणि सॉफिट म्हणजे काय? तर बीमचा बॉटम. आता तो बीम आहे ना, हा या बीमचा जो बॉटम पोर्शन आहे ना त्याला सॉफिट म्हणतात. मग तो ॲडिशनल मध्ये द्यायचा नाही. कळतंय? कळालं? हे समजून घ्या बरं का. हे लाईफ टाईम आयुष्यात कामात देणार आहे. हे पूर्ण तुम्ही सिव्हिल क्षेत्रामध्ये कुठेही जा आणि हे समजून घ्या. जनरली हे माहिती नसतं लोकांना नेमकं त्याचा अर्थ काय. आता थर्ड पॉइंट, तिसरा पॉइंट, ओपनिंग एरिया ग्रेटर दॅन 3 मीटर स्क्वेअर.
तर डिडक्शन करायचं आणि ॲडिशनल जॅम्स अँड सॉफिट आर गिवन. म्हणजे आता ह्या दरवाजाचा एरिया 3 मीटर स्क्वेअरपेक्षा जास्त आला, म्हणजे 4 आला, 5 आला, 6 आला, जे काय असेल ते, तर त्याला डिडक्ट तर करायचंच आहे. पण त्याच्यामध्ये जे जॅम्स अँड सॉफिट आहे म्हणजे कोणते, तर आता ह्या दरवाजामध्ये तर ही फ्रेम लावली तर खटकी नाही आहे, पण बघा ती बाहेर दिसते, बघा बाहेर खटकी दिसते का, या फ्रेम सोडून जी खटकी दिसती त्याला तर प्लास्टर आहे ना, त्याला जॅम्स म्हणतात, बरोबर. म्हणजे दरवाजाची फ्रेम सोडून जी खटकी असते किंवा आपल्या किचन आणि हॉलमध्ये जायला जी ओपनिंग असते त्याला जी आतल्या साईडने अशी जी फ्रेम असते, तिला काही डोअरची वगैरे फ्रेम नसते, ते नॉर्मल प्लास्टरनी केलेलं असतं, तर त्याला जॅम्स म्हणतो आपण. मग त्या केसमध्ये त्याचं मेजरमेंट द्यायचं आहे केव्हा, जेव्हा आपला एरिया 3 मीटर स्क्वेअरपेक्षा कमी असेल. कळालं. हे बारीक बारीक पॉईंट लक्षात ठेवायचे. कळालं का मला सांगा. परत एकदा रिवाइज करतो. जर आपल्या ओपनिंगचा एरिया 0.5 मीटर स्क्वेअरपेक्षा कमी असेल तर डिडक्ट करायचं नाही. जर एरिया 0.5 to 3 मीटर स्क्वेअर मध्ये असेल तर डिडक्ट करायचं, पण ॲडिशनल काही द्यायचं नाही. आणि जर एरिया 3 मीटर स्क्वेअरपेक्षा जास्त असेल तर डिडक्ट तर करायचंच आहे, पण ॲडिशनल जॅम्स अँड सॉफिट जे असेल ते देऊन टाकायचं. कळालं. ॲडिशनल मेजरमेंट. आता अजून एक जो IS कोड मधला पॉईंट आहे जो पुस्तकात नसतो तो सांगतो मी तुम्हाला. आता काय असतं की हा तर दरवाजा करायचाच आहे आपल्याला, पण काय बघितलं जातं की त्याचा एरिया समजा 2 मीटर स्क्वेअर आहे, तर त्याला पूर्ण 2 मीटर स्क्वेअर करायचं का त्याला 50% करायचं. हे कशावरून ठरतं, तर हा रूम आहे, व्यवस्थित ऐका बरं का, एकदम कन्सेप्च्युअल पॉईंट आहे. हा जो रूम आहे, ह्या रूमची ही भिंत पकडू आपण. ह्या भिंतला जी ही खिडकी आहे, ह्या खिडकीच्या आतमधून तुम्हाला प्लेन प्लास्टर दिसतंय, स्मूथ फिनिश, आणि बाहेरून तुम्हाला सँडफेस प्लास्टर दिसतंय. म्हणजे एका भिंतीच्या दोन्ही साईडनी वेगवेगळे प्लास्टर आहे. कळतंय ना, बरोबर ना. आता एक बघू पण शकता तुम्ही, इथं बाहेरून बघा सँडफेस प्लास्टर आहे आणि आतून स्मूथ प्लास्टर आहे. मग अशी भिंत की ज्या भिंतीच्या आत साईडनी वेगळं प्लास्टर आहे आणि बाहेरच्या साईडनी वेगळं प्लास्टर आहे, त्या केसमध्ये जर आपल्याला तिथे आलेल्या ओपनिंगचा एरिया मायनस करायचा असेल तर त्याला 100% मायनस करता. म्हणजे 2 मीटर स्क्वेअर तर 2च्या 2 अख्खा करतील. कळतंय. म्हणजे ह्या साईडनी ही भिंत 2दा मोजली जाईल एवढं तर तुम्हाला मान्य आहे का. 2दा कशी, एकदा आतून मोजली जाईल इंटरनल प्लास्टरसाठी आणि एकदा बाहेरून मोजली जाईल एक्सटर्नल प्लास्टरसाठी, बरोबर. मग जेव्हा आतून मोजणार तेव्हा डिडक्ट करायचं तर 100% करायची. बाहेरून मोजणार, बाहेरून पण डिडक्ट करावं लागेल ना, बाहेरच्या साईडनी थोडी हिला प्लास्टर केलेलं आहे विंडोला. मग बाहेरून जेव्हा मोजणार तेव्हा डिडक्ट करायचे असेल तेव्हाही 100% करायचे. हा पहिला रूल IS कोडचा. आता दुसरा रूल सांगतोय मी. असं समजा की हा दरवाजा आतमध्ये, म्हणजे याच्या त्या साईडला पण रूम आहे एखादा, बरोबर. मग ह्या भिंतीला आतून पण ह्या साईडनी पण स्मूथ प्लास्टर आहे आणि त्या साईडनी पण स्मूथ प्लास्टर आहे. अज्यूम करा की हा दरवाजा मध्ये तिकडे एखादा रूम आहे, म्हणजे ह्या भिंतीला इकडून पण सेम प्लास्टर आहे आणि त्या साईडनी पण सेम प्लास्टर आहे. मग जेव्हा अशी केस असेल, म्हणजे घरातल्या आपल्या इंटरनल वॉल, घरातल्या ज्या इंटरनल वॉल असतात, बेडरूम आणि किचनला जॉईंट केलेली, हॉल आणि किचनला जॉईंट केलेली, त्याच्या ज्या ओपनिंग असतात त्या वॉल्सला आतून आणि बाहेरून सेमच प्लास्टर असतं. मग जेव्हा तुम्ही ह्या रूमचं ही भिंत मोजणार तेव्हा तो एरिया डिडक्ट करताना 50% करायचा, आणि जेव्हा दुसऱ्या रूममध्ये जाणार आणि परत ती वॉल मोजणार तेव्हा तो एरिया डिडक्ट करताना 50% करायचा. कळतंय. आता हे रूल जे मी आत्ता सांगितले 2 रूल, हे तुम्हाला पुस्तकात नाही दिसणार. हे IS कोड मधल्या 2 लाईन आहे, त्या आपल्याला समजल्या पाहिजे. म्हणजे एकदम ॲक्युरेट आपल्याला इस्टिमेट करायचंय, ॲक्युरेट काम करायचंय, तर मग ह्या केस, ह्या कंडिशन पण बघितल्या गेल्या पाहिजे. कळतंय. आता लिहून घ्या. फर्स्ट पॉइंट लिहा. इफ एरिया ऑफ ओपनिंग सगळ्यांनी नोट्सच्या प्रिंट काढल्या का. प्रिंट काढून घ्या आणि त्या घेऊन येत चला क्लासला. म्हणजे काय करेक्शन असेल तर, कारण की आता ह्या ज्या नोट्स तुम्हाला आहे त्याच्यामध्ये कुठं करेक्शन आहे. तुम्ही आज आणल्या असते तर मी सांगितले असते.
घ्या. इफ एरिया ऑफ ओपनिंग इज लेस दॅन 0.5 मीटर स्क्वेअर, if area of opening is less than 0.5 meter square, then no deduction is made. No deduction is made. If area of opening is less than 0.5 meter square, then no deduction is made. त्याच्यानंतर सेकंड, if area in between, if area in between 0.5 to 3 meter square, 0.5 to 3 meter square, then deduction is made, but no additional quantities given, no additional quantity is given. त्याच्यानंतर no additional quantity is given for jams and soffit, okay. त्याच्यानंतर next, if third point, if area of opening is greater than 3 meter square, if area of opening is greater than 3 meter square, then deduction is made, and jams and soffit are given, आता next point, when area is between 0.5 to 3 meter square, 0.5 to 3 meter square, and the wall having same plaster on both side, then 50% area is deducted from each side. 50% area is deducted from each side. आता तो 50% एरिया कोणाचा? ओपनिंगचा. मग जिथं 50% एरिया आहे त्याच्या खाली ब्रॅकेट करून लिहा ओपनिंग, म्हणजे कळेल तुम्हाला कोणाचा एरिया डिडक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर लास्ट पॉइंट, if wall having different type of plaster, from both side, then 100% area of opening, then 100% area of opening is deducted from each side, झालं? कळालं? व्यवस्थित वाचा. फार महत्त्वाचं, तिसऱ्या युनिटमध्ये जे काही न्यूमरिकल असतील ना त्या न्यूमरिकलमध्ये आपल्याला हे सगळे रूल अप्लाय करायचे, मॅसनरीचे सुद्धा. आणि न्यूमरिकल किती मार्काचे आहे? 12 ते 16 मार्काला एकच न्यूमरिकल येतं पेपरला तिसऱ्या युनिटला. म्हणून आपल्याला हे महत्त्वाचं आहे. तिथं हेच बघितलं जातं. हे जर चुकले तर मग अवघड होऊन जाईल. म्हणून व्यवस्थित बघा.